एकदा जनक राजाच्या वडिलांनी एका मोठ्या यज्ञाचे आयोजन करण्याचे ठरविले. राजाचा यज्ञ तो, त्याचा थाटही राजेशाही. यज्ञाची तयारी जोरात सुरू झाली. देशोदेशीच्या राजांना निमंत्रणे गेली. सगळ्या आश्रमातून ऋषीमुनींना बोलावणे पाठविले. ब्राह्मण, भिक्षुक, प्रजाजन अशा सगळ्यांनाच आग्रहाची निमंत्रणे गेली. आश्रमातून तर यापूर्वीच यज्ञासंबंधी बोलले जात होते. यज्ञाचा अधर्व्यू म्हणजे प्रमुख कोण असेल यावर अंदाज बांधले जात होते. कोणी म्हणे वैशंपायनच अधर्व्यू असतील, कारण ते जाणकार तर होतेच, परंतु राजाचे पुरोहितही होते. कोणी म्हणे पण याज्ञवल्क्यांसारखा दुसरा ऋषी कोणी नाही, त्यांनाच अधर्व्यू म्हणून घोषित केले जाईल. आणि राजाने यज्ञाचे अधर्व्यू म्हणून राजपुरोहित वैशंपायनांचे नाव घोषित केले. ऋग्वेदाचे प्रमुख आचार्य पैल यांच्याकडे होमाचे काम दिले. सामवेदाचे कुलगुरू जैमिनी यांची उद्गाता म्हणून नेमणूक झाली. गुरु सुमंत हे अथर्ववेदाचे मुख्य, ते ब्रह्मा झाले. असे यज्ञातील मुख्य अधिकारी आणि त्यांच्या कामाचे वाटप झाले. याज्ञवल्क्यांना पण निमंत्रण गेले, पण ते सामान्य प्रेक्षक म्हणून. यज्ञाचा दिवस उजाडला. भव्य सभामंडप घातला होता. यज्ञवेदी उभारली होती. देशोदेशीचे राजा, राजकुमार, ऋषीमुनी, ब्राह्मण, भिक्षुक, याचक, प्रजाजन अशांची मोठी गर्दी झाली. यज्ञ सुरू झाला. मंत्रघोषांचा ध्वनी आसमंतात घुमू लागला. वेगवेगळ्या पदार्थांच्या आहुती पडू लागल्या. अग्नी प्रज्वलित होऊ लागला. तुपाच्या आहुतीमुळे अग्नी अधिकच भडकला. एवढा मोठा यज्ञ कोणी पाहिला नव्हता. लोक डोळे भरून यज्ञ पाहत होते. सगळी व्यवस्था चोख होती. वातावरण भारलेले होते. पूर्णाहुतीची वेळ झाली. मंत्रांचा गजर अधिकच वाढला. प्रत्येक देवतेच्या नावाने हवीर अर्पण केला जाऊ लागला. आवाहन केले की ती देवता येऊन आपला हवीर घेत होती, संतुष्ट होऊन परतत होती. आणि यज्ञाचा शेवटचा क्षण आला. यज्ञ करताना नकळत काही चूक झाली तर यज्ञ सफल होत नाही, म्हणून प्रायश्चित्त विधी घ्यावा लागतो. यज्ञाचे प्रमुख म्हणजे अधर्व्यू वैशंपायन प्रायश्चित्त विधीसाठी पुढे आले. त्यांनी प्रायश्चित्त विधी सुरू केला, पण तो बरोबर झाला नाही, म्हणून परत सुरू केला. पण काही केल्या प्रायश्चित्त विधी सफल होईना. प्रायश्चित्त विधी सफल होत नाही तर यज्ञ कार्य सिद्धीस जात नाही, काम बिघडते. हेच वैशंपायनांच्या लक्षात येत नव्हते. ते परत परत प्रायश्चित्त विधी करत होते. तो सफल होत नव्हता. शेवटी ते हरले व म्हणाले, काय चूक होते तेच कळत नाही.